हॅलो स्टुडंट, थर्ड चॅप्टर ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टरला आपण मागच्या तासापासून सुरुवात केली होती. मागच्या तासाला आपण सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्सचे काही फॉर्म्युले बघितले होते, जे 6 फॉर्म्युले होते, ज्याला एबीचे फॉर्म्युले म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तसंच दुसरी कन्सेप्ट आपण मागच्या तासाला बघितली होती, अलाइड अँगल. प्रत्येक क्वाड्रंट हा 2 पद्धतीने लिहिता येतो आणि त्या 2 पद्धतीमध्ये π/2 आणि 3π/2 ला रेशो चेंज होतो. साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, तसंच सेकचा कोसेक, कोसेकचा सेक होतो. हे जे क्वाड्रंट वाईज चेंजेस आहेत ते कधी आणि कसे होतात त्याला यूज करून आपण अलाइड अँगलची जी कन्सेप्ट आहे ती बघितली. तसंच एक थर्ड कन्सेप्ट मागच्या तासाला बघितली, निगेटिव्ह अँगल्स. जर मायनसच्या फॉर्म मध्ये अँगल्स दिले असतील तर साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. तसंच कॉस मायनस थिटा इज पॉझिटिव्ह येतो तो कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपण बघितल्या मागच्या तासाला. त्याच्यावर बेस असलेले हे जे एक्सरसाइज आहे 3.1 ती आता आपण बघणार आहोत. मी मागे पण तुम्हाला सांगितलं, जर फॉर्म्युले पक्के असतील तर सगळ्या एक्सरसाइज ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात, लगेच सॉल्व्ह होतील, कन्सेप्ट लगेच कळतील, मी काय करतेय हे लगेच लक्षात येईल. त्यामुळे टेबल पार्ट असणं, फंडामेंटल पार्ट असणं, जे मागच्या आपण चॅप्टर मध्ये बघितलं. तसंच या चॅप्टर मधले अलाइड अँगल किंवा एबीचे फॉर्म्युले किंवा ज्या टर्म्स आपण निगेटिव्ह अँगल म्हणून घेतल्यात त्या सगळ्या पार्ट असेल तर ह्या प्रॉब्लेम्स लगेच सिम्प्लिफाय होतील. क्वेश्चन 1 बघूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, टर्म दिली आहे पहिली साइन 15. आता हा जो अँगल आहे 15 तो स्टँडर्ड नाहीये, म्हणून ह्या अँगलला 30, 45 आणि 60च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं का ते चेक करायचं, आयदर प्लस किंवा मायनस. अँगल कुठले घ्यायचे, 30, 45 आणि 60. जर या फॉर्म मध्ये लिहिता आलं तर त्या फॉर्म मध्ये लिहा, किंवा 90 प्लस 90 मायनस असे जर फॉर्म मध्ये लिहिता आलं तरी चालेल. म्हणजे आयतर तुम्ही अलाइड अँगल यूज करू शकतात किंवा स्टँडर्ड अँगल जे आहे 30, 45 आणि 60 त्यांचा यूज करून जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कुठल्या कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येते हे ऑब्झर्व करायचं आणि ती टर्म लिहि. साहजिकच आहे, 15 ही टर्म आहे आणि 15 आपल्याला लिहिता येते 45 मायनस 30. सो व्हॅल्यू लिहिता येईल 45 मायनस 30 म्हणजे 15. ह्या कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये आपण सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये ही टर्म लिहून काढली. आता फॉर्म्युला यूज करायचा साइन ए मायनस बी चा. साइन ए मायनस बी नुसार त्याचं एक्सपान्शन करूया. फॉर्म्युला म्हणायच्या व्हॅल्यू मात्र ह्या घ्यायच्या. फॉर्म्युला का म्हणायचं की फॉर्म्युला सारखा पाठ होतो, म्हणून मनातल्या मनात किंवा ओरली तुम्ही व्यवस्थित तो फॉर्म्युला मोठ्याने सुद्धा म्हणू शकता. फॉर्म्युला म्हणायच्या, व्हॅल्यू मात्र ह्या घ्यायच्या. ही ए ची व्हॅल्यू आणि ही बी ची. लिहिताना मी ती व्हॅल्यू लिहिल पण म्हणताना मी ए बी लिहिल, ए बी म्हणेल. सो व्हॅल्यू येईल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सो फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू एक्सपांड करून घेतली. आपल्याला स्टँडर्ड अँगल हे माहिती आहेत, साइन 45 कॉस 45 किंवा कॉस 30 साइन 30 ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. टेबल जो आपला पार्ट आहे, पहिली व्हॅल्यू येईल 1/√2, ही टर्म येईल √3/2 मायनस 1/√2, म्हणून टेबल पार्ट असणं गरजेचं आहे जेणेकरून व्हॅल्यूज लगेच सबस्टिट्यूट करता येईल. सिम्प्लिफिकेशन करा, मल्टिप्लिकेशन √3/2√2 मायनस 1/2√2 अपॉन 2√2. एलसीएम येईल त्याचा, म्हणून न्यूमरेटर फक्त सबस्ट्रॅक्ट होईल आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. साइन 15 डिग्री इज इक्वल टू √3 मायनस 1/2√2. हेच फायनल आन्सर असेल. असेच प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कॉम्बिनेशन लक्षात आलं पाहिजे. कॉम्बिनेशन आहेच किती, 3 अँगल आहे आपली, 30, 45 आणि 60. ह्या अँगलच्या कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये ती टर्म लिहायची किंवा अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे 90 प्लस 270 मायनस वगैरे जे काही आपल्याला सुचेल त्या पद्धतीने लिहिता येते का हे ऑब्झर्व करायचं आणि ते प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये एबीचे जे फॉर्म्युलेज आहेत ते यूज करून प्रॉब्लेम पूर्ण कंप्लीट करायचा. नेक्स्ट टर्म आहे कॉस 75 डिग्री.
आता कॉस 75 डिग्री आहे. 75 इन टर्म्स ऑफ आपल्याला 90 मायनस केलं तर 15 काही स्टँडर्ड अँगल नाही आहे. म्हणूनच कंपॅरिझन करताना कुठले अँगल्स घ्यायचे? कॉस 45 प्लस येईल 30. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे कॉस ए प्लस बी चा. व्हॅल्यू जी आहे ती कॉस कॉस मायनस साइन साइनच्या फॉर्म मध्ये. ए 45 आणि बी आहे 30. आन्सर येईल कॉस 45 कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हा आपला फॉर्म्युला झाला. आता व्हॅल्यू माहिती आपल्याला टेबल नुसार, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. कॉस 45 कॉस 30 मायनस साइन 45 साइन 30. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की आता सिम्प्लिफिकेशन. सो मल्टिप्लिकेशन √3 मायनस 1/2√2. परत अपॉन 2√2 कॉमन आहे, एलसीएम येईल √3 मायनस 1. हे त्याचं फायनल आन्सर झालं. अतिशय सोपं आहे. मागच्या पण एक्झाम्पल मधले हे अशाच पद्धतीने केलं, आता पण आपण त्याच पद्धतीने केलं. आता पुढची टर्म घेऊया tan 105. एक प्रॉब्लेम लक्षात आला ना आणि फॉर्म्युले जर पार्ट असतील तर सगळे लक्षात येतात. 105 डिग्री 105. सो 90 प्लस जरी घेतलं तरी अँगल स्टँडर्ड येत नाही, म्हणून कॉम्बिनेशन आपलं जे आहे ते 60 प्लस 45 घ्यावं लागेल आपल्याला. 60 प्लस 45 घ्या, एक्सपान्शन करा. tan ए प्लस बी चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. सो tan ए प्लस tan बी अपॉन 1 मायनस tan ए इंटू tan बी. हा आपला फॉर्म्युला झाला. आता त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. पहिली व्हॅल्यू येईल √3 प्लस 1 अपॉन 1 मायनस ॲज इट इज टर्म आहे √3 इंटू 1. टेबल नुसार आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. न्यूमरेटर ॲज इट इज राहील, डिनॉमिनेटर 1 मायनस √3. हेच फायनल आन्सर असेल. हीच व्हॅल्यू आपली फायनल. सिम्प्लिफिकेशन काही होणार नाही आणि जर करायचं झालं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा √3 प्लस 1 या टर्मनी, तरी सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं जर करायचं असेल तर. नसेल तर हेच फायनल आन्सर आपलं असेल. नेक्स्ट घेऊया cot 225 डिग्री 225 डिग्री. आता चेक करा 90 प्लस या फॉर्म मध्ये लिहिता येतं का? सो 90 प्लस नाही येणार. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये नाही, थर्ड क्वाड्रंट मध्ये, म्हणून 180 प्लस 45 केलं तर किती येतं? 180 प्लस 45 करून बघा. सो व्हॅल्यू येईल बरोबर येईल 220. सो अलाइड अँगल आपण यूज करू शकतो. चेक करा आणि व्हॅल्यू कॉट ऑफ 180 प्लस 45 ही टर्म घेऊया. आता अलाइड अँगल यूज होईल कारण 180 म्हणजेच आपली ही जी व्हॅल्यू आहे ती 180 आणि 180 प्लस ह्या फॉर्म मध्ये आणि 180 शी कम्पेअर करतात, त्यामुळे कॉटचा रेशो कॉट ॲज इट इज. आणि थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे व्हॅल्यू पॉझिटिव्हच येईल. आता आपल्याला माहिती आहे कॉट 45 किती असते, तर ती व्हॅल्यू येते 1 आणि हेच फायनल आन्सर येईल कॉट 225 डिग्रीचं. सो साहजिकच आहे पहिल्या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये आपण एबीचे फॉर्म्युले यूज केले, पण शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये आपण अलाइड अँगल यूज केला. म्हणूनच चेक करायचं टर्म अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये घेता आली ना तर आन्सर छोटं होतं, पण यूज करता आली पाहिजे टर्म. आणि मग व्हॅल्यू चेक करून बघायची. दोन्ही वेनी सिम्प्लिफिकेशन करता येईल. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मधला आहे आणि हे प्रूव्ह करत असताना एबीचे फॉर्म्युले जे आहेत ते एबीचे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आणि सिम्प्लिफिकेशन करत नाहीच आहे. एबीचे फॉर्म्युले पहिलं जे क्वेश्चन आहे
प्रूव्ह दॅट याचा अर्थ LHS आणि RHS आपल्याला इक्विव्हॅलंट दाखवायचे आणि हे करण्यासाठी कधी कधी आपण LHS घेऊया, कधी RHS घेऊया आणि मग LHS प्रूव्ह करूया. सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ट्रिग्नोमेट्रीमध्ये मल्टिपल वेनी सिम्प्लिफाईड तुम्हाला करता येतं. आपल्याला हवं कसं आहे सिम्प्लिफिकेशन कसं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येईल हे आपल्याला बघता येतं आणि त्या पद्धतीने करता येईल. तो पहिल्यांदा आपण LHS घेऊया कारण कॉस कॉस साइन साइनचा फॉर्म आहे त्यामुळे एबीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करता येईल. LHS लिहून काढूया. कॉस पाय बाय 2 मायनस एक्स कॉस पाय बाय 2 मायनस वाय मायनस साइन पाय बाय 2 मायनस एक्स इंटू साइन पाय बाय 2 मायनस वाय. हा मी पूर्ण LHS जो आहे तो लिहून काढला. LHS मध्ये साइन साइन कॉस कॉसचं कॉम्बिनेशन आहे, मध्ये मायनस साइन आहे. याचा अर्थ हा कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे आणि ए ची व्हॅल्यू काय मग चेक करा. ए ची व्हॅल्यू सेम आहे आणि इथे बी ची व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे आपल्याला ए ची व्हॅल्यू घेता येईल पाय बाय 2 मायनस एक्स आणि बी ची व्हॅल्यू पाय बाय 2 मायनस वायच्या फॉर्म मध्ये घेता येईल. हा फॉर्म्युला आपण यूज करूया. कॉस ए प्लस बी हा झाला फॉर्म्युला यूज. आता फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन करा पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 ऍडिशन होईल ह्याची आणि ही ऍडिशन करत असताना 2 पाय बाय 2 या फॉर्म मध्ये मायनस साइन कॉमन घेऊया आपण. मायनस साइन जर कॉमन घेतली तर एक्स प्लस वायच्या फॉर्म मध्ये ही टर्म येईल. 2 ला 2 जो आहे तो कॅन्सल करून टाका. कॉस पाय मायनस एक्स प्लस वाय ही टर्म शिल्लक राहील आणि आता अलाइड अँगल यूज करा. पाय मायनस आहे, पायला रेशो ऍज इट इज, सो कॉसचा रेशो कॉस ऍज इट इज एक्स प्लस वाय हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. आता साइन चेक करा. पाय बाय 2 मायनस, सो पाय बाय 2 मायनस याचा अर्थ हा सेकंड क्वाड्रंट येईल आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो निगेटिव्ह त्यामुळे आन्सर येईल मायनस आणि हीच टर्म आपल्याला पाहिजे मायनस कॉस एक्स प्लस वाय हीच व्हॅल्यू आली आहे विच इज इक्वल टू RHS. सो काय काय केलं मी करण्यासाठी तुम्ही आन्सर मध्ये इथे रिझन पण लिहू शकतात. रिझन लिहिताना एबीज फॉर्म्युलेज असं म्हणून जरी लिहिलं तरी चालेल. हे पहिल्यांदा आपण केलं एबी चे फॉर्म्युले यूज केले. नंतर इथे काय केलं आपण सिम्प्लिफिकेशन केलं, इथे अलाइड अँगल यूज केला. हे रिझन जे आहे ते तुम्ही आता हे देणं गरजेचं नसतं प्रॉब्लेम मध्ये पण तुम्हाला समजण्यासाठी सुरुवातीला प्रत्येक स्टेपला रिझन लिहित चला. जे मी सांगतेय आता व्हिडिओज असल्यामुळे तुम्हाला ते पॉज करून लिहिता पण येईल आणि त्या पद्धतीने रायटिंग कम्प्लीट करा. रिझन कंपल्सरी लिहा सुरुवातीला, नंतर नंतर नाही लिहिले तरी चालेल. एक्झाम मध्ये तर अजिबात लिहिण्याची गरज नाही, काही नाही, फक्त तुम्ही सिम्प्लिफायच करायचंय. कुठल्या स्टेपला रिझन लिहायची गरज नाही कारण जे चेकर असतात त्यांना लक्षात येतं की तुम्ही सॉल्व्ह करत असताना कुठला फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करताय. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. टॅन पुस्तकात हे जरा एक्झाम्पल चुकीचं दिलेलं आहे, ते करेक्ट करून घ्या. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा. पुस्तकात हे सिम्बॉल जे आहेत ते उलटे झालेले आहेत, ते सरळ करून घ्या. वर न्यूमरेटरला प्लस असेल आणि डिनॉमिनेटरला मायनसच्या फॉर्म मध्ये. साहजिकच ही टर्म आहे टॅनची आणि ए प्लस बी चा फॉर्म्युला जो आहे टॅनचा तो आपल्याला यूज करायचा आहे आणि एक्सपान्शन करायचं आहे. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करूया. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. सो मी फॉर्म्युला पण म्हटला आणि व्हॅल्यू मात्र त्या ज्या आहेत त्या घेतल्या. आता टॅन पाय बाय 4 साठी टेबल नुसार जी व्हॅल्यू येते ती असते 1. सो 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस 1 ही व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट केली टॅन थिटा. आता 1 इंटू टॅन थिटा इज 1, सॉरी टॅन थिटा 1 इंटू टॅन थिटा इज टॅन थिटा. ही जी टर्म आहे तीच हवी होती आपल्याला आणि हेच आन्सर आलं म्हणून इक्विव्हॅलंट करायची ही टर्म RHS. सो इथे आपण यूज केला एबीचा फॉर्म्युला आणि नंतर जो टेबल नुसार व्हॅल्यू आहे टॅन पाय बाय 4 ची ती टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली.
सिम्प्लिफाय केलं आणि आपलं जे RHS आहे ते या पद्धतीने आपल्याला मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रूव्ह दॅटचं रूट टू LHSच घेऊया. याच्यामध्ये पण RHS प्रूव्ह होईल. ठीक आहे. रूट टू कॉस ऑफ π/4 मायनस a. इथे कोइफिशियंट आहे पण व्हॅल्यू ही जर ऑब्झर्व केली तर कॉस ऑफ π/4 मायनस a च्या फॉर्म मध्ये आहे आणि म्हणूनच आपल्याला यूज करता येतो कॉस a मायनस b चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. ह्याचं एक्सपान्शन होईल कॉस कॉस प्लस साइन साइनच्या फॉर्म मध्ये, कारण मध्ये जर मायनस साइन असेल तर मधली साइन आपली प्लस साइन येते. त्यानुसार एक्सपान्शन घ्या. रूट टू जो आहे तो कॉमन असल्यामुळे कंपल्सरी बॉक्स ब्रॅकेट घाला, कारण बऱ्याच वेळेस बॉक्स ब्रॅकेट जर नसेल तर ही जी टर्म मल्टिप्लाय आहे त्या पूर्ण व्हॅल्यूला ती एकाच टर्मला मल्टिप्लाय होते, बाकीची टर्म राहून जाते. म्हणून कंपल्सरी बॉक्स ब्रॅकेट घालायचं. आता ह्या टर्मचं एक्सपान्शन लिहूया. कॉस π/4 कॉस a प्लस साइन इंटू साइन. ही व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये कॉस π/4 आणि साइन π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती टेबल नुसार ती सबस्टिट्यूट करा. सो टेबल नुसार व्हॅल्यू येते 1/√2 कॉस a ॲज इट इज प्लस 1/√2 साइन a ॲज इट इज. 1/√2 कॉमन काढता येईल. सो 1/√2 कॉमन काढा. टर्म शिल्लक राहील कॉस a प्लस साइन a. आणि आता इथे सिम्प्लिफिकेशन, रूटला रूट कॅन्सल होईल आणि 1 फक्त शिल्लक राहील. 1 इंटू दिस टर्म म्हणजेच फक्त ही जी व्हॅल्यू आहे ती शिल्लक राहील. आणि हेच आन्सर पाहिजे होतं कॉस a प्लस साइन a. सो कॉस a प्लस साइन a जो आहे तो आपला RHS आलेला आहे, म्हणून इंडिकेट करा ही टर्म RHS ने. काय काय केलं आपण इथे AB चा फॉर्म्युला यूज केला, टेबल नुसार व्हॅल्यू घेतली, नंतर कॉमन काढलं. कॉमन काढून टर्म सिम्प्लिफाय केली, आपल्याला पाहिजे ते आन्सर मिळालं. सिमिलर वेनी पुढची टर्म आपण फाइंड आउट करूया. पण हे करत असताना इथे टॅनची टर्म आहे आणि सेपरेट फॉर्म मध्ये दिले, म्हणूनच ह्याला जर तुम्ही LHS घेऊन सिम्प्लिफाय केलं तरी चालतं, पण थोडेसे कॉम्प्लिकेशन वाढेल कारण डिनॉमिनेटरची टर्म तयार करावी लागते. म्हणून आपण घेताना आपण RHS घेऊया आणि LHS प्रूव्ह करूया. RHS घ्या, ते सोपं जाईल. LHS घेतलं तर थोडस प्रॉब्लेम अवघड होईल, स्टेप्स पण वाढतील आणि कॉम्प्लिकेशन्स पण थोड्या होतील. आन्सर येईल पण थोडस स्टेप्स वाढतील. आपण घेऊया RHS. व्हॅल्यू काय आहे साइन 2a आणि अपॉन साइन 8a. ठीक आहे. थोडस आता ऑब्झर्वेशन करा. ह्या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटरला इथे 2a आणि डिनॉमिनेटरला 8a आणि लेफ्ट हँड साइडला ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन आहे. जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं अँगलचं, फक्त अँगलकडे ऑब्झर्व करा. 5a मायनस 3a, आन्सर किती येतं 2a. तसंच इथे 5a प्लस 3a असं जर टर्म घेतली तर 8a. याचा अर्थ 2a इन टर्म्स ऑफ कॉम्बिनेशन आपल्याला लिहिता येते 5 आणि 3. तसंच 8 जो आहे तो कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये लिहिता येतो 5 आणि 3 च्या पण. तेच आता आपण करणार आहोत. ही जी व्हॅल्यू आहे साइन 5a मायनस 3a, हे फक्त हिंट सांगितली. हे टर्म जी आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायची आपल्याला. हा जो आहे तो 5a मायनस 3a नंतर साइन 5a प्लस 3a अशा टर्मच्या फॉर्म मध्ये घ्यायचा. आता फॉर्म्युला यूज करायचा. न्यूमरेटरला साइन a मायनस b चा फॉर्म्युला, डिनॉमिनेटरला साइन a प्लस b चा फॉर्म्युला. व्हॅल्यू दोन्ही साइनच्या आहेत, फॉर्म्युला यूज करताना व्यवस्थित यूज करायचा. टर्म रिराईट करा. ही टर्म होईल साइन a कॉस b. फॉर्म्युला मी म्हणते पण लिहिताना त्या टर्म्स मी लिहिते. सिमिलर वेनी कॉस a साइन b अपॉन डिनॉमिनेटर येईल सेम टर्म आहे, फक्त प्लस आहे म्हणून प्लस साइन येईल. प्लस
ही जी टर्म आहे ती इथे आपण कंप्लीट केली. आता जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणण्यासाठी थ्रू आउट ह्या टर्मला आपल्याला डिवाइड करून घ्यायचंय. वर न्यूमरेटरला 5a पाहिजे. सो कॉस 5a हे मी कसं ठरवलं, कारण इथे टर्म टॅनची आहे, tan 5a, आणि म्हणून कॉस अपॉन साइन जर केलं तर 5a ही टर्म यायला पाहिजे, आणि ही टर्म नको आहे आपल्याला, म्हणजे कॉस 3a मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. हे पहिल्या टर्म वरूनच मी घेतलं, पण ऑटोमॅटिक पुढच्या टर्म ज्या आहेत त्या लक्षात येतील आणि त्या सॉल्व्ह पण होतील. म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटरचा n काढायचा and डिनॉमिनेटरचा d काढायचा. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos of 5a into cos 3a. म्हणून ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला काय पाहिजे त्यानुसार ऍडजस्टमेंट जी आहे ती करता येते आणि त्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतं. इथे मला टॅन पाहिजे म्हणून मी कॉस घेतला त्याच्या खाली, आणि ही टर्म नको आहे म्हणून ह्या टर्मला पण त्याला मल्टिप्लाय करून घेतला, जेणेकरून आता सिम्प्लिफाय करू आपण. प्रत्येक टर्मला आपण ह्या टर्मनी डिवाइड करूया सेपरेटली. सो व्हॅल्यू होईल ही टर्म sin 5a into cos 3a upon cos 5a into cos 3a minus cos 5a sin 3a upon cos 5a into cos 3a, this whole upon. आता ही टर्म येईल, सेम आहे व्हॅल्यू, फक्त मध्ये प्लस साइन आहे, upon cos 5a into cos 3a plus cos 5a into sin 3a upon cos 5a into cos 3a. सिम्प्लिफिकेशन झालंय. आता व्हॅल्यू जी आहे ती कॅन्सल करा. इथे cos 3a ला cos 3a कॅन्सल होईल, इथे कॅन्सल होईल cos 5a ला cos 5a. सिमिलर वेनी इथे cos 3a ला 3a आणि इथे cos 5a ला 5a कॅन्सल केला. टर्म काय राहिली पहिली, साइन अपॉन कॉस. अँगल सेम आहे आणि अँगल सेम असल्यामुळे तो रिप्रेझेंट करायचा साइन अपॉन कॉस, म्हणजे tan 5a च्या फॉर्म मध्ये. इथे पण साइन अपॉन कॉसच आहे, अँगल सेम आहे, अँगल सेम असल्यामुळे तो रिप्रेझेंट होईल मायनस tan 3a. सेम प्रोसेस डिनॉमिनेटरला साइन अपॉन कॉस, अँगल पण सेम आहे म्हणून रिप्रेझेंट करायचा tan 5a प्लस इथे साइन अपॉन कॉसच आहे, परत व्हॅल्यू tan, अँगल सेम आहे 3a, त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला रेशो फॉर्म मध्ये लिहिता येते. हेच आन्सर पाहिजे होतं, विच इज इक्वल टू RHS. ठीक आहे, या प्रॉब्लेमला या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येईल, किंवा तुम्हाला हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते उलट पण घेता येईल. म्हणजे व्हॅल्यू सॉल्व्ह करत असताना टॅनची जी व्हॅल्यू आहे ती अशी घ्यायची, ही टॅनची व्हॅल्यू रिप्रेझेंट होईल. म्हणजे जर तुम्ही हा घेतला तर पहिल्यांदा काय लिहिणार, उलट करायचं, ही स्टेप येईल डायरेक्टली, ह्या टर्म्स नाही येणार मध्ये, मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि क्रॉस मल्टिप्लाय करून घेतली की व्हॅल्यू जे आन्सर आहे त्या पद्धतीने करता येईल. थोड्याशा स्टेप इथून हे एवढंच राहतं, पण इकडच्या स्टेप मात्र बदलत जाईल. LHS घेऊन RHS जो आहे, इथे LHS लिहायला पाहिजे होतं, LHS घेऊन RHS जो आहे तो पण सिम्प्लिफाय करता येतो, आणि मी आता करून दाखवलंय तुम्हाला RHS घेऊन LHS च्या फॉर्म मध्ये. इथे डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos 5a इंटू cos 3a ह्या पद्धतीने करून दाखवलंय. एखाद्याला वाटलं की आपण हा साइन अपॉन कॉस घ्या, हा पण साइन अपॉन कॉस घ्या, हा पण साइन अपॉन कॉस, हा पण साइन अपॉन कॉस, आणि क्रॉस मल्टिप्लाय करा, तसं जर केलं तरीही डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल होईल शेवटी, आणि हे जे आन्सर आहे ते उलट्या फॉर्म मध्ये एबीचाच फॉर्म्युला यूज करावा लागतो, पण तो आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो सरळ न येता थोडासा राईट हँड इज इक्वल टू लेफ्ट हँडच्या फॉर्म मध्ये येतो. करून बघा, मल्टिपल वे ट्राय करायचं, कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये हेच त्याचं प्लस पॉइंट आहे. ट्रिग्नोमेट्री कशीही सिम्प्लिफाय होऊ शकते, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. आणि काही प्रॉब्लेम जसा शेवटचा घेतलाय
हा लेफ्ट टू राईट पण होणार नाही, राईट टू लेफ्ट पण होणार नाही. ह्या प्रॉब्लेमला थोडंसं टेक्निक वेगळंच लागतं. असेही काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला टेक्निकच वेगळं लागेल. वरचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही उलट सुलट करून कसंही सिम्प्लिफाय करू शकतात. त्याला फक्त लॉजिक लागेल आणि जे फॉर्म्युलेज आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये मात्र थोडंसं टेक्निकच वेगळं आहे. कॉम्बिनेशन घ्यायचं, टॅन थिटा सॉरी 8 थिटा 5 थिटा आणि 3 थिटा असं दिलेलं आहे. मग राहिलेल्या दोन टर्म्स आहेत त्या सर्वात मोठ्या टर्मच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात का, छोट्या टर्म्स मोठ्या टर्मच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात का हे बघायचं आणि त्यानुसार सिम्प्लिफाय करायचं. साहजिकच सर्वात मोठी टर्म आहे टॅन 8 थिटा. सो 8 ला 5 आणि 3 च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं ऍडिशन जर केली तर. सो टॅन 5 थिटा प्लस 3 थिटा अशा फॉर्म मध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये LHS पण घ्यायचा नाही, RHS पण नाही, डायरेक्ट तुम्ही सर्वात मोठी टर्म बघायची. ती मोठी टर्म दुसऱ्या दोन टर्मच्या कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येते का हे चेक करायचं. कॉम्बिनेशन आयदर प्लस असेल किंवा मायनस असेल. या केसमध्ये ती टर्म आहे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये, कारण 8 थिटा आपल्याला पाहिजे. 8 थिटा 3 आणि 5 चे ऍडिशन केलं की 8 थिटाची टर्म आपल्याला मिळेल. आता फॉर्म्युला यूज करायचा फक्त राईट हँड साइडला टॅन ए प्लस बी चा. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करा. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा झाला फॉर्म्युला. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. हे आन्सर झालं टॅन 8 थिटाचं. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे शिफ्ट करा. शिफ्ट करत असताना तो मल्टिप्लाय होईल इंटू 1 मायनस टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा इज इक्वल टू ही जी टर्म आहे न्यूमरेटरची टॅन 5 थिटा प्लस टॅन 3 थिटा ॲज इट इज राहील. आता परत सिम्प्लिफाय करा. टॅन 8 थिटाने आतल्या सर्व टर्मला म्हणजे दोन टर्मला मल्टिप्लाय करा. 1 ला मल्टिप्लाय केलं की टॅन 8 थिटा ॲज इट इज राहील मायनस ह्या टर्मला मल्टिप्लाय करा. टॅन 8 थिटा टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा. राईट हँड आहे तसंच. ठीक आहे. आता टर्म ऑब्झर्व करा कशी पाहिजे. सो हा जो मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न आहे तो मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. याचा अर्थ ही मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे ती तिकडे शिफ्ट करायची म्हणजे पॉझिटिव्ह होईल. आणि ह्या ज्या दोन टर्म आहेत पॉझिटिव्ह त्या दोन टर्म निगेटिव्ह फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे ही टर्म लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करायची, ही जी टर्म आहे ती राईट हँडला शिफ्ट करायची. सो शिफ्टिंग करा. टॅन 8 थिटा मायनस टॅन 5 थिटा मायनस टॅन 3 थिटा इज इक्वल टू ही टर्म इकडे गेली की पॉझिटिव्ह होईल. टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा. आणि हेच पाहिजे होतं आपल्याला, हेच आन्सर मिळालं. सो हे जे आहे प्रॉब्लेम शेवटचा तो थोडासा वेगळ्या पद्धतीने केलाय आणि हा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. कारण 12वी मध्ये बरेच एक्झाम्पल याच्यावर बेस असलेले असतात. टर्म अशी दिलेली असते त्याला तुम्हाला अशी लिहावी लागते. हे कॉम्बिनेशन मात्र बदलेल. हे कॉम्बिनेशन आता इथे 8 5 3 असं आहे. काही केसेसमध्ये तो 5 2 आणि 3 असं कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये असतं. सर्वात मोठी टर्म बघायची, उरलेल्या दोन टर्मच्या कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं का ते बघायचं आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ही जी व्हॅल्यू आहे एक एक्झाम्पल अजून सॉल्व्ड एक्झाम्पल पण आहे तेही चेक करा. आणि हा एक्झरसाइज मधला हा पहिला पॅटर्न जो आहे प्रूव्ह दॅटचे काहीच एक्झाम्पल घेतलेत ना मी. हे काहीच एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. ह्याच्याशिवाय जे एक्झरसाइज मधले सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते पण टिक मार्क करून घ्या. मी सॉल्व्ड एक्झाम्पल सांगते. पेज नंबर 38 वरचा क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो एक सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तोही लिहून काढा आणि त्याचाही अभ्यास जो आहे तो करायचा आहे. ठीक आहे. एवढे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे आणि उरलेले जे याच्यामधलं क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आहे
तो आपण पुढच्या तासाला बघूया.